मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म सुरू झाले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नवीन अर्ज भरण्याकरिता सुरुवात झालेली आहे. सोबतच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी सुद्धा सुरू झालेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी 30 तारखेपर्यंत आहे. त्याची शेवटची तारीख 30 आहे. तोपर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची केवायसी करता येते. या दोन्ही विषयासंदर्भात, या दोन्ही गोष्टीकरिता रोज 2-4 महिला माता भगिनी येत आहेत आणि केवायसी करिता सांगत आहेत, परंतु त्यांना नाइलाजाने परत पाठवावं लागत आहे. त्यांना स्पष्ट सांगावं लागत आहे की कुठल्याही प्रकारची खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी कुठेही चालू नाही आहे, कुठेही सुरू नाही आहे. पोर्टलसुद्धा सुरू करण्यात आलेलं नाही आहे. कुठलाच पर्याय नाही आहे, कोणताच मार्ग नाही आहे. हा झाला केवायसीचा विषय. आणि बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा महिला माता भगिनींकडून विचारण्यात येत आहे की नवीन फॉर्मसुद्धा सुरू झालेले आहे, नवीन फॉर्म भरायचे आहेत, आम्हाला काय काय कागदपत्र लागतील, तुम्ही आम्हाला फॉर्म भरून देणार का. तर त्यांनासुद्धा परत ते सांगावं लागत आहे की कुठल्याही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म सुरू झालेले नाही, ऑनलाईन नाही, ऑफलाईन नाही, कुठेही कागदपत्र देऊ नका, कुणालाही पैसे देऊ नका, त्यांना स्पष्ट सांगावं लागत आहे. आणि त्यांनी या दोन्ही गोष्टी सांगितल्याच्या नंतर, म्हणजे केवायसी सुरू झाली, केवायसी करता का तुम्ही, फॉर्म सुरू झाले, फॉर्म भरून देता का, कोणते कागदपत्र लागतात, हे जेव्हा त्या लाडक्या बहिणी विचारत असतात, सांगत असतात, त्यावेळेस जेव्हा प्रश्न मी त्यांना करतो, तुम्हाला कुणी सांगितलं फॉर्म सुरू झाले, अर्ज सुरू झाले, किंवा फॉर्म भरण्यात येत आहे, किंवा केवायसी सुद्धा सुरू आहे, किंवा केवायसीची शेवटची तारीख तुम्ही जे 30 सांगतात, हे तुम्हाला कुणी सांगितलं. हे त्यांना सांगितल्याच्या नंतर त्या लाडक्या बहिणीकडून सांगण्यात येते की आम्ही मोबाईलवर पाहिलं, आम्ही यूट्यूबवर पाहिलं, किंवा आम्हाला कुण्या शेजाऱ्यानं सांगितलं, या बाईनं सांगितलं, त्या बाया सांगत होत्या, शेतामध्ये काम करत असताना त्या बायाने सांगितलं, त्या बाया सांगत होत्या की त्यांनी मोबाईलवर पाहिलं. आता खऱ्या अर्थाने त्यांचीसुद्धा काही चूक नाही आहे. खरोखरच खऱ्या अर्थाने यूट्यूबवर असे खूप सारे व्हिडिओ येतात की काही जे व्हिडिओ आहेत, चॅनल आहेत, ते फेसलेस आहेत. म्हणजे ते त्यांचा चेहरा दाखवत नाही, कोण आहे, कसं आहे, काय. ज्याप्रमाणे आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मी बोलत आहे, तुम्हाला सर्वांना मी दिसत आहे, किंवा तुमच्यासमोर माझे खूप सारे व्हिडिओ आलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला माझे व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर किंवा माझा फोटो पाहिल्याच्या नंतर त्या व्हिडिओवर थांबायचं का नाही, खरं खोटं, तुम्ही मागचे सर्व काही माझे व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला अंदाज लागू शकतो. परंतु त्या व्हिडिओमध्ये ते स्वतःचा चेहरा दाखवत नाही, काहीतरी फोटो दाखवतात, योजनेचे फोटो दाखवतात, महिलांचे फोटो दाखवतात, चॅनलचे कटआउट स्क्रीनशॉट वगैरे काढून दाखवतात, जुन्या बातम्या दाखवतात. महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे या जुन्या वेळेस काही बोलत असताना थोडे शॉर्ट कट करतात आणि दाखवतात, ज्यामध्ये संभ्रम निर्माण होतो. त्यामध्ये पूर्ण तारीख नसते, पूर्ण वर्ष नसते आणि काहीच नसते. आणि तसे व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर खूप सारे जे काही लाभार्थी असतात, प्रेक्षक व्ह्युअर्स असतात, ते नवीन असतात. अँड्रॉइड मोबाईल, मोठे मोबाईल त्यांनी नुकतेच महिन्यामध्ये 2-4 महिन्यामध्ये वापरणं सुरू केलेले असतात, किंवा यूट्यूब पाहणं सुरू केलेलं असते. त्यामुळे तशा परिस्थितीमध्ये त्या साधे लोक असतात, त्यांना ताबडतोब लक्षात येत नाही की हा व्हिडिओ कट केलेला आहे का, जोडजाड केलेला आहे का, फेक आहे का, खोटा आहे, त्यांना ते लक्षात येत नाही. किंवा हा व्हिडिओ किती जुना आहे, कारण की त्या व्हिडिओच्या खाली किती महिन्या अगोदरचा व्हिडिओ आहे, किती तासा अगोदरचा व्हिडिओ आहे, ते त्यांच्या लक्षामध्ये येत नाही. त्यामुळे ते व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर ते अशा गोष्टी सांगतात, असे प्रश्न विचारतात. आणि काही गोष्टी काही ठिकाणी खऱ्या अर्थाने हे सुद्धा सुरू आहे की 500-600 रुपये घेऊन कागदपत्र जमा करणे सुद्धा सुरू आहे. आम्हाला द्या, आम्ही इथे जातो, आम्ही तिथे जातो, आमची ओळख आहे, तुमचे कागदपत्र आम्ही जोडून देतो, जमा करून देतो, आणि तुम्हाला पगार चालू होऊन जाईल, किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे सुरू होऊन जातील. काही ठिकाणी तर असं सुद्धा सुरू आहे की तुम्ही कागदपत्र द्या, एवढे पैसे द्या, तुम्हाला 1500 रुपयाच्या ऐवजी 2100 रुपये पुढच्या महिन्यापासून सुरू होऊन जातील. तर अशा काही घटना, काही ठिकाणी चिटपूट घटना पाहावयास मिळत आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम लाडक्या भगिनींना मी तेच आवाहन करू इच्छित आहे की असं कुठेच चालू नाही आहे. खरं जर खऱ्या अर्थाने जर असं काय असलं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून, तर सोशल मीडियावर ज्याप्रमाणे खोट्या गोष्टी येतात, त्याप्रमाणे खऱ्या गोष्टीसुद्धा खूप येत आहेत. शासन निर्णय येतात, GR येतात, खूप चांगले म्हणजे पेज आहेत, चॅनल आहेत, काही मंडळी आहे, सरकारचे सुद्धा पेज आहेत, सरकारचे सुद्धा अकाउंट आहेत. तर ते त्यांच्या ट्विटर हँडलवरून, सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून रोज माहिती देतात, ताबडतोब माहिती देतात. खरं खोटं काय अफवा असतील तर त्या संभ्रमापासून कसं बचाव करायचा आहे, काय आहे काय नाही, शासन निर्णय काय आला, काय बदल झाला, या सर्व गोष्टी सांगत राहतात. परंतु तिथपर्यंत ही मंडळी पोहोचत नाही. त्यामुळे या गोष्टी संभ्रमात पडल्याला कारणीभूत असतात आणि असे काही प्रकार घडत आहेत. तर सर्व लाडक्या भगिनींना परत एक वेळ सांगू इच्छित आहे की सध्या केवायसी कुठेच चालू नाही, फॉर्म भरणेसुद्धा कुठेच चालू झाले नाही, 2100 रुपये चालू होण्यासंदर्भात सुद्धा कुठेच अपडेट नाही आहे, काहीच नाही आहे. या राहिली गोष्ट फक्त आणि फक्त पोर्टलवर, म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या पोर्टलवर जाऊन त्या पासवर्डचा ID घेतल्याच्या नंतर त्यामध्ये एक
पर्याय आहे ग्रीव्हियन्स म्हणून, म्हणजे तक्रारीकरिता. तिथे मात्र तुम्ही तुमची तक्रार असली काही तर ती नोंदवू शकता आणि त्या तक्रारीचं निरसन काही दिवसामध्ये, आठवड्या 2 आठवड्यामध्ये किंवा एका महिन्याभरामध्ये होते आणि तेवढा जर तुम्हाला फायदा झाला तर लाभ होऊ शकतो. बाकी केवायसी कुठेच चालू नाही, नवीन अर्ज कुठेच चालू नाही, 2100 रुपये सुद्धा भेटतील असं कुठेच कोणी सांगितलेलं नाही आहे. कारण की कुठलीही अपडेट असली की न्यूज चॅनलवर येते, प्रसारमाध्यमात येते, वृत्तपत्रामध्ये येते. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे स्वतः समोर येऊन सांगतात. इतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी सर्व नागरिकांशी संवाद साधून या गोष्टी, अपडेट, गोड बातम्या सांगत असतात. त्यामुळे संभ्रमापासून बचाव करा, फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करा, कुणालाही कागदपत्र देऊ नका, कुणालाही कुठेही पैसे देऊ नका. खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची केवायसी दरवर्षी करावं लागत असते. हा केवायसीचा विषय वेगळा झाला आणि त्याकरिता जी केवायसी जून महिन्यामध्ये सुरू होणे अपेक्षित होतं तर जून महिना पूर्ण गेलेला आहे, परंतु अजून कुठलीही केवायसी सुरू झालेली नाही. ती जे दरवर्षी आवश्यक असलेली केवायसी आहे ती केवायसी कदाचित या महिन्यामध्ये सुरू झाली तर कदाचित होऊ शकेल, कारण की ती दरवर्षी करणे आवश्यक आहे. अशा वेगवेगळ्या योजनांमध्ये केवायसी करून घेण्यात येतात लाडक्या भगिनींना. त्यामुळे आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली केवायसी संदर्भातली माहिती, 2100 रुपये चालू होतील या संदर्भातली माहिती, किंवा नवीन अर्ज कुठे चालू आहेत का नाही चालू आहेत, या सर्व गोष्टी संदर्भातली जी फसवी तुमची होऊ नये, तुमचे पैसे, कागदपत्र वाया जाऊ नये आणि तुमचे कागदपत्र घेऊन तुमच्या कागदपत्रावर कुणी तुमची फसवणूक नाही किंवा दुसरीकडे चुकीचा गैरवापर करू नये, त्या कागदपत्रांचा उपयोग करू नये किंवा त्यावर कर्ज काढून तुमच्या माथी ते कर्ज टाकू नये, असे काही प्रकार घडू नये याकरिता या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्व लाडक्या बहिणींना ही अपडेट देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे लाडक्या भगिनींनो. तर आशा करतो की या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली माहिती माझ्या इतर व्हिडिओंप्रमाणे नक्कीच तुमच्याकरिता लाख मोलाची ठरेल, उपयोगी ठरेल. तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या, नसलेल्या, पात्र, अपात्र सर्व लाडक्या बहिणींना या गोष्टी कळाव्या आणि त्यांना सुद्धा माहिती व्हावं की कुठे फॉर्म चालू नाही, 2100 रुपये सध्या होणार नाही आणि केवायसी सुद्धा चालू झालेली नाही आहे आणि त्यांनी कुठे पैसे देऊ नये, याकरिता हा व्हिडिओ, ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचावी याकरिता हा व्हिडिओ नक्कीच महाराष्ट्र राज्यातील आपल्या तमाम लाडक्या भगिनींपर्यंत शेअर करा लाडक्या भगिनींनो, जेणेकरून त्यांना हातभार होईल, मदत मिळेल, त्यांची फसवणूक होणार नाही आणि त्यांना एक आधार मिळेल, खरं खोटं काय आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचेल. आणि हा व्हिडिओ तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवल्याच्यानंतर नक्कीच 100% त्या तुमच्यापर्यंत आभार मानण्याकरिता संदेश नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पाठवतील. तर लाडक्या भगिनींनो, तुमच्या राहिलेल्या थकीत अनुदानासंदर्भात, राहिलेल्या महिन्यांच्या हप्त्यासंदर्भात, केवायसी संदर्भात जी काही अपडेट असेल, शासन निर्णय असतील, ताबडतोब आपल्याला मिळाल्याच्या नंतर तुमच्यापर्यंत माझा पोहोचवण्याचा प्रयत्न असणार आहे. मी माहिती संकलन करण्याचा प्रयत्नसुद्धा करत आहे. लवकरात लवकर तुमच्या थकीत हप्त्यासंदर्भात आणि मागच्या महिन्याच्या हप्त्यासंदर्भात सुद्धा खूप लवकर 2-4 दिवसाच्या आतच ताबडतोब गोड बातमी मिळून जाईल लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो आणि त्यानंतरच्या एका व्हिडिओमध्ये आणत असतो. त्यानुसार भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद लाडक्या भगिनींनो.